हे महादेव पण 2.5 फूट 2 फूट इथं पण चालू शकेल. स्वामी समर्थ पण ह्या साईज मध्ये दोन्ही जोडीमध्ये मिळेल. हो, वारीचा पूर्ण सेट. ते गाळ्यामध्ये अष्टविनायक बस हे 3 फूट आहे. आपण हॅलो नमस्कार, मी दीपाज वर्ल्ड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या बढाई आळीमध्ये. आज आपण येथील गौरी गणपतीसाठी लागणारं सुंदर असं MDFचं इको फ्रेंडली डेकोरेशनचं कलेक्शन बघणार आहोत. दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. नमस्कार ताई. नमस्ते. यावर्षी काय नवीन डेकोरेशन मध्ये? यावरती आपलं ज्या कस्टमरने जे पाहिजे त्या साईज मध्ये आपण तयार करून देऊ शकतो. आपण जे काय पाहिजे त्यांना तसं असे सगळं आपण व्हरायटी ठेवले आहेत. हे पहा, हे हत्ती पेअर मध्ये येणार. हत्ती पेअर मध्ये मिळतील. हे असं दिवा होल्डर आहे. अच्छा, हे वारकरी सेट आहेत. हा सेट मध्ये ओपन करून दाखवता का काय काय? हो, त्यामध्ये 10 पीस आहेत. 10 पीस आहेत. ओके. हो, ते आपण प्रत्येकाला स्टँड दिले याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे ते उभं राहणार. उभं राहील. हे मटेरियल कुठलं असतं? हे PVC. अच्छा, हे आहे जे ना, हे आपण वारकरी सेट फक्त PVC मध्ये केले आणि हे बाकी सगळे MDF मध्ये केलेले. काही ठिकाणी लाकूड वापरलेले, म्हणजे आपण आज झरोका करताना काही ठिकाणी लाकूड वापरावं लागतं. ओके, म्हणजे हा वारकऱ्यांचा पूर्ण सेट आहे. वारकऱ्यांचे 10 विठ्ठल रुक्माई. अच्छा, वारीचा पूर्ण सेट आहे. हो, वारीचा पूर्ण सेट. अशा कमानी वगैरे आपल्या साईज मध्ये, छोट्या मोठ्या साईज मध्ये अष्टविनायक साठी असं पण आपल्याला देता येईल. अष्टविनायक पण आहे, अष्टविनायकाची नावं पण आहेत. हे अष्टविनायक आणि हे अशी नावं ते मंदिर आपण तयार करू शकतो. हो, आपण ह्या ज्या ह्या फ्रेमला बाहेरनं असं खानाचं कापड लावायचं. इथं प्रत्येक गाळ्यामध्ये अष्टविनायक बसतात असे त्या मापाने केलेत. इथं नावं पण बसतील या हिशोबाने आपण सगळं केलंय. आणि मध्ये गणपती हे असं आपण मस्त ठेवू शकतो. ह्याची किती साईज आहे? हे 2 फूट आहे. 2 फुटापासून आपण पुढे म्हणजे 4 फूट 5 फूट 2 फुटापासून 2 फुटापासून स्टार्ट आहे. 2, 2.5, 3 ज्यांनी जे मागितलं ज्या कस्टमरने आपण त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. ओके. आणखीन काय तिकडे विठ्ठल वगैरे पण आहे का? विठ्ठल आहे, रुक्माई आहे, स्वामी समर्थ आहे. अच्छा, ही किती साईज आहे? हे 3 फूट आहे. आपण 1.5 फुटापासून स्टार्ट केले. 1.5 फुटापासून. यामध्ये पण साईज आहे 1.5 फूट 2 फूट 2.5 फूट 3 फूट. तसेच आपण स्वामी समर्थ पण या साईज मध्ये केलेले. 1.5 फूट जवळजवळ 2 फूट 3 फूट. अच्छा, 1.5 फुटापासून चालू. 1.5 फूट म्हणजे 1.5 फूट एवढा छोटा गणपती तर कोण बसवत नाही. पण तरी कुणाला हवं असेल तर आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. हे रुक्माई आहे. 3 फूट आहे. यामध्ये तुम्ही कस्टमरने जे मागितले त्याप्रमाणे आपण तयार करून देऊ शकतो. हे 3 फुटाची 3 फूट आहे. आता म्हणजे जवळजवळ 1.5 फुटाच्या गणपतीला आपलं होऊ शकतं. 3 फूट एकदम सफिशियंट आहे. पाहिजेत म्हणजे. हे मखरचं डिझाईन. बॅकला हे पण ज्याला जे साईज पाहिजे त्याप्रमाणे आपण करून देऊ शकतो. डिझाईन पण मिळेल. हो, हे 3 फूट आता दाखवलं आपण. हे 2 फूट. हे पूर्ण सगळं काढता येतं आणि हे सगळं फोल्डिंग आहे. फोल्डिंग. ओके, नंतर सगळं काढून ठेवू शकतो आपण. ह्याची किती साईज आहे? हे 2 फूट आहे. 2 फूट. खालचा पार्ट 15 बाय 18 आहे आणि बॅकग्राऊंड आणि हे इथे ठेवले. यामध्ये हा जाळीचा प्रकार आहे. अजून दुसरा कोणता ऑप्शन पाहिजे तर तो पण जाळीमध्ये मिळून जाईल. साईज पाहिजे त्या साईज मध्ये आपण करून देऊ शकतो. डिझाईन पण कस्टमाइज करता येईल. लोटस यामध्ये 1 फूट 1.5 फूट 2 फूट 2.5 फूट 3 फूट जे पाहिजे ती साईज मध्ये आपण ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये आपण करून देऊ शकतो. आणि तयार पण आहेत. तयार पण आहेत का? हो, तयारच आहे.
आता गणपतीपर्यंत तयारच ठेवले. गणपतीपर्यंत. ही साईज एक विंडो आहे. झरोके. हे अशा विंडो मोठी पाहिजे. size हे आहे. पण आहे. हे असं दार ओपन होतं. हा. हे अशा कमानी पण आहेत. काहींना असे मोठे गणपती वगैरे मोठ्या मंडळाचं अष्टविनायकची ते डेकोरेशन मोठी. करायचं असेल तर अष्टविनायक पण आतमध्ये आतमध्ये लावून बसू शकतात. करता येईल. हे छोटे झरोके. हा, हे छोटे झरोके. हे 2च्या सेट मध्ये येणार. हे वूड आहे का आतमध्ये? हा, हे लाकडाचं केलंय का आतमध्ये? इथं काही ठिकाणी लाकूड वापरलं हा, जातं. काही एक ठिकाणी कळश आणि पिलर हा. लाकडातच करावं लागतं. अच्छा, बाकी सगळं एमडीएफ वापरलं. आणि ते मागे दिवा स्टँड आहे का? हो, हे दिवा स्टँडला आपण बेस पण देणार याला. अच्छा, हा, बेस आहे. इथे आहे वाटतं ठेवलेलं. इथे आहे. हे बरोबर याच्या खाच्यामध्ये बसून जाईल. हा, 5 दिवे ठेवता येऊ शकतात. हो, 5 दिवे. ह्याच्यापेक्षा मोठा आहे का एकच साईज मध्ये आहे? नाही, दिव्यामध्ये ही साईज सफिशियंट आहे. आपल्या दोन्ही साईडला हे अपोजिट फेस असं मिळून जाईल. हे हा, असं. दोन्ही जोडीमध्ये मिळेल. हो हा, छोट्यामध्ये आहेत. हो डिझाईन पण वेगवेगळ्या दिसत आहेत याच्यात. हो, वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. हे सिंगल मध्ये पण आहेत का? हो, हे फक्त सिंगल दिवे आणि हे कमळ काय? टाईप केलेले. हे काय? ही पाटी सरस्वती आहे. अच्छा, हा, उलट ठेवलंय. हा, आपल्या स्टडी रूम मध्ये वगैरे लावायला एकदम. हम्म. आणि दसऱ्याच्या वेळी आपण छान दिसतंय. काही लोक घेऊन जातात पूजा वगैरे करायला. छान दिसतंय. हो, छोटे स्वामी समर्थ पण आहे. विनायक मधली मोठी फ्रेम 3 फुटाची. ही मोठी फ्रेम आहे. हा, 3 फूट. ह्याच्यापेक्षा 4 फूट पण येईल, 5 फूट पण येईल. कोणाला पाहिजे 6 फूट पाहिजे असेल तर 6 फूट पण आपण तयार करून देऊ शकतो. 650. मग त्याचप्रमाणे राजमुद्रा. राजमुद्रा पण असं मागं पण लावता येईल. अच्छा, हे ह्याच्यात पण छान हो. दिसतंय. इथं पण चालू शकेल. हा. ही 1.5 फुटाची म्हणजे प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं करता येईल डेकोरेशन. हा. फक्त जास्तीत जास्त छान डेकोरेशन व्हावं ही त्यासाठी आम्ही तयारी केलेली. हे झाड. अच्छा, हे पण ह्याच्यात हो, लावू ह्यापेक्षा अजून मोठं घेतलं ना त्यामध्ये हे झाड एकदम बरोबर बसेल. शकतो. ओके, हे 3 फूट आहे. 3 फूट आहे. हो, अच्छा, ज्याला ज्या साईज मध्ये आपण पाहिजे करून देऊ शकतो. कस्टमाइज होऊ शकतो. 1.5 फूट कस्टमाइज, 1.5 फूट, 2.5 फूट, 3 फूट. तुम्हाला ऑर्डर कधी द्यावी लागेल पण? ऑर्डर 2 दिवस पहिले. 2 दिवस आधी द्यावी हो, लागेल. शक्यतो कस्टमाइज शक्यतो लवकरच दिलं तर केलं तर बरं आहे. हा, नाहीतर नंतर तर काय वेळ मिळत नाही. वेळच नाही मिळत. मग हे महादेव पण 2 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट. 2 फुटापासून चालू आहे. 2 फुटापासून सुरू आहे. ओके, म्हणजे तयार करता येईल 2 फुटाच्या पुढे. 2 फुटाच्या पुढे तयार करता येईल. आणि पिंड पण आहे का? हो, पिंड पण आहे. ह्यात पण तसंच हा, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट जे पाहिजे त्या साईज मध्ये आपण तयार करून देऊ शकतो. हे पण. साईज कस्टमाइज होईल प्रत्येक. हो, साईज कस्टमाइज. हे रिंग आहे, अशा पद्धतीने उभं करता येईल. हा, याला फुलं वगैरे लावून. ओके, अरे